सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे सोहम भाव विवेक संपदा. सोहम तो मीच आहे किंवा हंस हा मी तोच आहे, म्हणजे आत्मा मीच आहे आणि मी म्हणजे केवळ आत्माच आहे. याला म्हणतात सोहम हंसो भाव. आणि असा जो सोहम हंसो भाव असतो यालाच आत्मा म्हणजे मी म्हणजे आत्मा, म्हणजे आत्मा आणि मी अभिन्न आहोत अशा तऱ्हेचा विवेक म्हणतात. आणि या विवेकाला सत्यासत्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक, आत्मा अनात्मा विवेक म्हणतात. आणि असा सत्यासत्य विवेक, आत्मानात्म विवेक म्हणजे सोहम भाव विवेक, तो मीच आहे असा विवेक. विवेक म्हणजे सत्य असत्य पारखून घेतल्यानंतर झालेला भाव. म्हणून सत्य असत्य पारखून घेतल्यानंतर तो मीच आहे असा आत्म्याबाबत जो भाव तयार होतो त्याला सोहम भाव विवेक संपदा म्हणतात. तो मीच आहे अशा तऱ्हेच्या विवेकाची, चिंतनाची संपदा, संपन्नता असा याचा स्पष्ट अर्थ आहे. तर आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे सोहम भाव विवेक संपदा. संस्कृत सुभाषित आहे, भोगा भव महारोगा बंधवो दृढबंधनम अनर्था यार्थ संपत्ती रात्मनात्मनि साम्यताम. म्हणजे भोग हेच संसार रूपी महारोग, बांधव तैसे दृढबंधन, अर्थसंपत्तीच आपदा विपदा, यास्तव विवेके स्वस्वरूपी शांत असण्याची सर्व संपदा. भोग हेच संसार रूपी महारोग. या संसार रूपी भवसागरात जे जे आपण भोग घेतो ते खऱ्या अर्थाने महारोगासम आहेत. म्हणून भोग हेच संसार रूपी महारोग, बांधव तैसे दृढबंधन. आणि आपले बंधू बांधव हेच या संसार रूपी महासागरातून बाहेर न पडण्याचे कारण म्हणजे बंधन किंवा अडकणे आहे. अर्थसंपत्तीच आपदा विपदा. आणि अर्थ आणि संपत्ती ज्याला आपण सर्वसाधारण वैभव म्हणतो तीच खऱ्या अर्थाने आपदा विपदा म्हणजे सर्व तऱ्हेचं संकट माणसासाठी असतं. यास्तव विवेक स्वरूपी शांत असण्याची सर्व संपदा. हे ओळखून विवेकपूर्ण पद्धतीने स्वरूपात शांत असणं यालाच खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसाची सर्व संपदा, ज्ञानी माणसाचं वैभव म्हणतात. म्हणून भोग हेच संसार रूपी महारोग, बांधव तैसे दृढबंधन, अर्थसंपत्तीच आपदा विपदा, यास्तव विवेक स्वरूपी शांत असण्याची सर्व संपदा. या संसार रूपी सर्व व्याप्त विशाल सागरात, ज्याला सर्वसाधारणपणे भवसागर म्हटले जाते, सर्व तऱ्हेचे भोग म्हणजे महारोग असून बांधव हे या भवसागरातील दृढ बंधन आहे. अर्थसंपत्ती आपदा विपदाना म्हणजे सर्व संकटांना आमंत्रण असून त्या कारणाने आत्मानात्म सदसत विवेकाने स्वरूपात शांत निवांत भावे केवळ असणेपणी ओनली टू बी या प्रकारे कैवल्यानंदात राहणे हीच तर सर्व संपदा किंवा सर्व सुख होय. म्हणून ज्ञानी माणसाचे सुख मी माझा अंत या मेघवृष्टी ग्रंथात ज्या एक काव्य आलेलं आहे, ज्या काव्याचा प्रसव 29/12/2006 रोजी झालेला आहे. पान 288 वर वर्णिल्याप्रमाणे असते. म्हणून मेघवृष्टी ग्रंथात 29/12/2006 ला पान 288 वर मी माझा अंत नावाचे जे काव्य वर्णिले आहे किंवा लिहिले आहे त्याप्रमाणे किंवा त्या मी माझा अंत काव्यात जो मजकूर दिलेला आहे त्याप्रमाणे ज्ञानी माणसाचे वर्तन असते आणि त्या वर्तनातच ज्ञानी माणसाचं सर्व सुख असतो. मी माझा अंत हे काव्य मेघवृष्टी ग्रंथात पान 288 वर असून हेच काव्य आत्मोपनिषद ग्रंथात पान 173 वर अंतर्भूत आहे. आता मी माझा अंत या आधी बऱ्याच वेळा ते पाहून झालेले आहे, परंतु इथे सोहमभाव विवेक संपदा म्हणजे तो मीच आहे, तो आम्ही तोच आहे
असा आत्म्याबद्दल भाव असणे, असा विवेक असणे, हीच सर्व संपदा ज्ञानी माणसाची असते. हे सांगताना हे काव्य तंतोतंत कसे लागू पडते किंवा येथे त्याचा संदर्भ योग्य ठरतो ते आपण पहा. प्रथम काव्य वाचतो, त्यातील रहस्य म्हणजे अर्थ सांगतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा काव्य वाचतो. प्रथम प्रत्येक कडवं त्याचा थोडक्यात अर्थ असं काव्य वाचून नंतर पूर्ण काव्य वाचल्यानंतर सोहमभाव विवेक संपदा हे निरूपण आज संपन्न होईल. आता मी माझा अंत बघा. माझे समाधान देवा तव समचरण, माझे सुख देवा तव हास्य मुख. येथे हा जो ज्ञानी भक्त आहे तो म्हणत आहे माझे समाधान देवा तव समचरण, म्हणजे विटेवर समत्वात म्हणजे समचरण ठेवून जो पांडुरंग उभा आहे ते त्याचे समचरण म्हणजे समत्वाचे साम्य भावाचे लक्षण आहे. म्हणून ज्ञानी भक्त म्हणतो हे परमेश्वरा तुझे समचरण म्हणजे तुझी समत्वाची दृष्टी भेदाभेद विरहित असणे, हे जे तुझे समत्व आहे त्या समत्वानेच मी त्याचा अभ्यास करता करता तुझ्या त्या समत्वामुळेच माझं पूर्ण समाधान होतं. म्हणून माझे समाधान देवा तव समचरण म्हणजे परमेश्वर सर्वाप्रती अभेद भावाने समभावाने राहतो तो त्याचा भाव. इथे विटेवर समचरण ठेवून असलेल्या पांडुरंगाकडे बघता बघता ज्ञानी माणसाच्या ज्ञानी भक्ताच्या ध्यानामध्ये येतो की हे पांडुरंगाचे समचरण म्हणजे परमेश्वराचं सर्वाप्रती अभेद प्रेम आहे आणि असं ते अभेद प्रेम हेच माझं समाधान आहे असा हा ज्ञानी भक्त पहिल्या ओळीत म्हणतो. माझे समाधान देवा तव समचरण. पुढे तो म्हणतो माझे सुख देवा तव हास्यमुख. जर परमेश्वर समत्वाने वागणार आहे तर जो जो कोणी समत्वाने वागतो त्याच्या चेहऱ्यावर त्या समत्वाचे तेज म्हणजे आपण भेदाभेद करीत नाही, आपण सर्वाप्रती सारख्याच प्रेमाने वागतो याचं तेज त्या माणसाच्या चेहऱ्यावर येतो आणि त्या माणसाचा चेहरा जसा हास्यमुख होतो तसंच समचरण हे पांडुरंगाचं जे वर्तन आहे ते त्याच्या समचरण म्हणजे समान किंवा सारखे बरोबर एकमेकाला लागून थोडं अंतर ठेवून परंतु सारखे पाय त्याचे समचरण. पांडुरंगाचे समचरण म्हणजे त्याचं समत्व आणि त्याच्या समत्वाचं तेज म्हणजे पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचं किंवा देवाच्या चेहऱ्यावरचं हास्य. म्हणून हे देवा तुझे समचरण म्हणजे समत्व यामध्ये माझे समाधान सामावलेलं आहे आणि तुझ्या हास्य मुखामध्येच माझं सुख सामावलेलं आहे असा या पहिल्या दोन ओळींचा अर्थ आहे. माझे समाधान देवा तव समचरण म्हणजे समत्व, माझे सुख देवा तव हास्यमुख म्हणजे देवमुखावरची प्रसन्नता, माझी शांती देवा तव नीलकांती. आता जो देव समत्वात आहे तो स्वाभाविकच हास्यमुख असणार आणि त्याच्या समत्वामुळे त्याच्या हास्यमुखामुळे त्यांच्या अशा देवाच्या कांतीला म्हणजे देवाची जी काया आहे ती कांती उजळते आणि ती नीलकांती आहे. आता नीलकांती याचा अर्थ नीलाकाश जसं शांत निवांतपण दर्शवतं तसंच समत्व वागवणारा हास्यमुख देव त्या देवाची कांती सुद्धा नीलकांती आहे आणि ती नीलकांती भक्ताच्या हृदयाला नीलाकाशाचे शांत निवांतपण प्राप्त करून देते. म्हणून माझी शांती देवा तव नीलकांती. आता जो समत्वाने वागणारा हास्यमुख आहे आणि त्या कारणाने ज्याच्या शरीराची नीलकांती म्हणजे ज्याच्या शरीराकडे पाहताच नीलाकाशाची शांती प्राप्त होते असा जो देव तो पुढच्या ओळीत माझे वैभव देवा तव चरण सेवा. म्हणून जो समत्वाने वागतो जो
प्रसन्न मुख असतो आणि ज्याच्याकडे पाहून आकाशाचा शांत भाव प्राप्त होतो असा देव किंवा असा सत्पुरुष, त्याच्या चरणाची सेवा हेच ज्ञानी भक्त म्हणतो माझे वैभव आहे. आता तिसरं कडवं, माझे क्रियमान देवा अवघे तो ध्यान. तर समत्व, प्रसन्नता, शांती प्राप्त करून देणारा जो देव आहे त्याचं ध्यान करणं, त्याचं सतत ध्यान करणं हेच भक्ताचं क्रियमान, म्हणजे संपूर्ण जीवनभर भक्त हीच क्रिया करतो की देवाचे समत्व, देवाचे प्रसन्नमुख, देवाची नीलकांती, जी नीलाकाशाचा शांत निवांत भाव भक्ताला प्राप्त करून देते, अशा देवाचंच ध्यान करणं हे भक्ताचं क्रियमान, म्हणजे संपूर्ण जीवनभर चालणारं कार्य असतं. आणि पुढे तो म्हणतो माझे प्रारब्ध देवा सोहम भावलुब्ध. आणि असा भक्त जन्माला येताना सोहम, तो मीच आहे, मी तोच आहे, असा जो आत्मा आणि आपल्यातील अभिन्न भाव आहे, तर आत्म्याची अभिन्नता हाच भाव घेऊन आणि याच भावावर प्रेम करणारा, याच भावावर खुश राहिलेला असा जो भक्त असतो त्याचं प्रारब्ध म्हणजे सोहम भावरुद्धता, म्हणजे तो मीच आहे हा भाव आणि त्या भावावरची प्रीती असते. आता क्रियमान झालं, प्रारब्ध झालं आणि आता आलं संचित, म्हणजे इतक्या जन्मांचं जे साठवलेलं माझं सर्व काही आहे ते भक्त म्हणतो माझे संचित देवा भजनी तव प्रीत. मी समत्व सांगणारा हास्यमुख, निराकाशाची शांती ज्याच्यामुळे प्राप्त होते असा हा जो देव आहे, आत्मा आहे, त्याचं चिंतन हे माझं क्रियमान आहे. आणि आत्मा आणि मी एकच आहे ही भावलुब्धता हाच माझा भाव आहे. इतकंच नव्हे तर या भक्ताचं संचित, म्हणजे जन्मोजन्मी साठवलेलं जे संचित आहे ते दुसरं तिसरं काही नसून आत्मदेवाचं भजन आणि आत्मदेवाची प्रीती, आत्मदेवावर प्रेम करणं हेच अशा ज्ञानी भक्ताचं संचित असतं. आणि अखेरीस हा भक्त म्हणतो दात तव गीत देवा मी माझा अंत. म्हणजे आजपर्यंत मला कितीही जन्म झाले, पुढे सुद्धा कदाचित किती जन्म येतील किंवा हा अखेरचा जन्म असेल, परंतु कुठल्याही देवा, कुठल्याही जन्मामध्ये हे भगवंता, हे परमात्म्या, आत्म्या, हे परब्रह्मा, तुझं गीत गात गातच मी प्रत्येक जन्मात शेवटाला गेलेलो आहे. आणि याही जन्मात माझा अंत तुझं गीत गाण्यामध्येच होईल. इतकंच नव्हे तर पुढे कितीही जन्म आले तरी हे परमात्म्या, हे आत्म्या, हे ब्रह्मा, हे परमेश्वरा, हे देवा, तुझं कौतुक करणं, तुझं भजन करणं, तुझं कीर्तन करणं, यामध्ये माझ्या कुठल्याही जीवनात, माझ्या संपूर्ण जीवनाचा अंत केवळ आणि केवळ हे परमात्म्या तुझ्या प्रेमातच होईल. म्हणून इथे जो ज्ञानी भक्त आहे तो असा ना तसा केवळ आत्म्याशी निगडित तेच आपलं सर्व सुख समजतो आणि संसारातील अन्य भोग, बांधव त्यांच्यापासून जे काही आपल्याला थोडंफार मिळतं ते तिकडे तो दुर्लक्ष करतो. ज्याला आपण सर्वसाधारणपणे पैसा, संपत्ती म्हणतो तिकडेही तो दुर्लक्ष करतो आणि केवळ परमेश्वराचं समत्व, त्याचं हास्यमुख, त्याची मनाला शांत भाव देणारी नीलकांती, त्याची चरण सेवा म्हणजे भक्ती, त्याचं ध्यान चिंतन नव्हे तो आणि मी एकच आहोत ही सोहमभाव लुब्धता. आणि अर्थात संपूर्ण जीवनभर त्या आत्म्याचं भजन पूजन करण्यात आणि आत्मा आणि आपण अभिन्न आहोत या तत्वामध्ये रममाण होणं आणि तेथेच आपला अंत असणं, ही असते खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसाची किंवा विवेकी माणसाची सोहमभाव विवेक संपदा. तर ही सोहमभाव विवेक संपदा या नावाचं हे जे आजचं निरूपण आहे, त्यासाठी मी माझा अंत हे काव्य तंतोतंत कसं लागू पडतं हे अर्थासहित आपलं पाहून झालं. आता हे काव्य शांतपणे म्हणत आहे आणि त्यानंतर सोहमभाव विवेक संपदा त्या निरूपणाची संपन्नता होईल.
तर काव्य नीट ऐका. मी माझा अंत, माझे समाधान देवा तव समचरण, माझे सुख देवा तव हास्यमुख, माझी शांती देवा तव नील कांती, माझे वैभव देवा तव चरण सेवा, माझे क्रियमान देवा अवघे तव ध्यान, माझे प्रारब्ध देवा सोहम भावलुब्ध, माझे संचित देवा भजनी तव प्रीत, गात तव गीत देवा मी माझा अंत, गात तव गीत देवा मी माझा अंत. असं हे मी माझा अंत यापूर्वी अनेक वेळा जरी हे काव्य वाचून झालं असेल तरी प्रत्येक वेळा त्याचा नवनवीन अर्थ सांगताना आज परमेश्वराचं समत्व, त्याची प्रसन्नता, त्याची हृदयाला भावणारी नीलकांती, त्याच्या चरण सेवा किंवा भक्तीमध्ये मिळणारा आनंद, त्याच्या स्वभावलुब्धतेमध्ये जो आपणाला एक उच्च प्रतीचा एकोहम असा जो एकमेव द्वितीय भाव तयार होतो, त्या भावाचं वर्णन हे सर्व करता करता आत्म्याचं प्रेम आणि आत्म्याच्या प्रेमामध्ये मी माझेपणाचा म्हणजे अहंकाराचा नाश होतो. अशी ही जी भक्ताची स्थिती असते या स्थितीला सोहमभाव विवेक संपदा म्हणतात. आणि सोहमभाव विवेक संपदा हीच या भवसागरातील खरीखुरी संपत्ती आहे. बाकी सर्व तऱ्हेचे भोग हे महारोगासम आहेत. बंधू बांधव हे केवळ बंधन आहे. ज्याला आपण सर्वसाधारण पैसा संपत्ती मिळतो ती सर्व संकटांना आमंत्रण देणारी विपत्ती आहे. आणि केवळ सोहमभाव विवेक संपदा हीच विवेकी माणसाची, हीच ज्ञानी भक्ताची जीवनातील खरीखुरी कमाई आहे. अशा अर्थाचं हे निरूपण सोहमभाव विवेक संपदा त्याला अर्थपूर्ण जे आहे काव्य मी माझा अंत त्याच्या स्पष्टीकरणानंतर येथेच संपन्न होत आहे. अस्तु, धन्यवाद, सुदिन, सुप्रभात.